रायगड जिल्ह्यातील पूरस्थिती आता नियंत्रणात आली असून जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे पाण्याचा निचरा सुरळीत झाल्याने मोठे संकट टळल्याचा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे। तर शरदचंद्र पवार गटाने NDA मध्ये येण्याचा निर्णय घेतल्यास त्याबाबत वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली। आणि मंत्री भरत गोगावले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। मंत्री भरत गोगावले साहेब आपल्यासोबत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे, अतिवृष्टीची परिस्थिती आहे रायगडमध्ये। काय सध्या परिस्थिती, कारण तुम्ही भावी पालकमंत्री होणार आहात। रायगडची परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे। जो पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता, सगळीकडे अडचण निर्माण झाली होती, पाणी साचलं होतं, पाण्याचा निचरा झालेला आहे आणि पूर्वपदावर परिस्थिती आलेली आहे। त्यामुळे तशी आता अडचण कुठे झालेली नाही। विशेषतः मुंबई महानगरपालिकेचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं होतं, अनेक लोकांचे मृत्यू झालेले, त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे गट असो किंवा इतर विरोधक असो, भाजप आणि तुमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करतो। ठीक आहे, टीका हे होणार। जो काम करतो त्याच्यावर टीका होते, काम करत नाही त्याच्यावर टीका होत नाही। परंतु जे काही काम करतोय त्याच्यामधनं ज्या काही घटना घडल्या आम्ही मान्य केल्या। झाड पडलं गाडीवरती, ते झालं, त्यानं एका खड्ड्यात पडले, आम्ही मान्य केलं। परंतु सावधानपणे आम्ही बाळगतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन फार मोठ्या काय नुकसानीकडे आम्ही गेलो नाही आहे। परंतु जे पाणी आता निचरलेलं आहे त्यात आमची पूर्व पाणी चालू आहे, जिथे नुकसान झाले असेल त्यांना भरपाई करून देऊ। सर, शरद पवार गट आता पुन्हा इंडियामध्ये येण्याची जी चाचपणी सुरू आहे, कसं पाहता? कारण की तुम्ही त्यांना कुठेतरी विरोध आता ऐकू आम्हाला आता कळलेलं आहे, आम्ही पण ते बघतोय। आमचे नेते मंडळी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। तर तुम्ही त्यांच्यासोबत जाण्यास तयार राहणार का? बघूया, आम्हाला शिंदे साहेबांना विचारावं लागेल। बरं, एकंदरीत इंडियामध्ये येण्यासंदर्भात जी चाचपणी शरद पवार गटाच्या वतीने सुरू आहे, मात्र यावर वरिष्ठ काय निर्णय घेते त्यानंतर आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू। मात्र वरिष्ठचा निर्णय आम्हाला मान्य राहील असे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलेले। कॅमेरामॅन दत्ता संतोष मोरे, मुंबई।